कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं याकरिता 35 वर्षाचा लढा कोल्हापुरातील वकिलांनी व कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेने दिलाय। या लढ्यातील आत्मदहन आंदोलन महत्त्वाचं ठरलं। दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे, ॲडव्होकेट कुलदीप कोरगावकर, ॲडव्होकेट पांडुरंग दळवी, ॲडव्होकेट समीउल्ला पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, उदय लाड, सलीम पाछापुरी आणि मनीषा नाईक या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। या आंदोलनाच्या अनुषंगाने गेली 10 वर्ष कोल्हापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात खटला सुरू होता। आंदोलनानंतरही 10 वर्ष झाली तरी खंडपीठाची मागणी पूर्ण झाली तरीही हा खटला प्रलंबित होता। याबद्दल 6 जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चर्चा होती। या खटल्यामध्ये सरकारी पक्षाने तपास अधिकारी व पंच व इतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या। सदर साक्षी पुरावा व त्या अनुषंगाने खटल्यातील आरोपींतर्फे ॲडव्होकेट प्रकाश मोरे व ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह निंबाळकर यांनी केलेला जोरदार युक्तिवाद ग्राह्य धरून व सबळ पुराव्याअभावी आज 24 फेब्रुवारी रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब पंकजा राजपूत यांनी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलाय। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।